मुलांनो, आपण इयत्ता 8वीची फर्स्ट पोएम बी द बेस्ट ही स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही साईडला असलेले सगळे डिफिकल्ट वर्ड्स जे दिलेले आहेत त्यांचे मिनिंग मराठीमध्ये लिहून घ्या. स्क्रबचा मिनिंग होतो एन एरिया कवर्ड विथ अ स्मॉल लिटिल लो प्लांट्स. एखादी भाग किंवा प्रदेश की ज्यामध्ये छोटे छोटे झाडं किंवा वेल पसरलेले आहेत. रीलचा मिनिंग होतो स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजेच काय तर झरा. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. जे हायवेच्या अवतीभोवती छोटं छोटं गवत किंवा झाडं छोटे छोटे असतात जे कमी हाईटला असतात ते झाडं, त्याचाच अर्थ होतो स्क्रब. स्क्रब ते तसे पसरलेले असतात. मस्की अँड बास नेम्स ऑफ फिश. मस्की आणि बास हे माशांची नावं आहेत किंवा प्रकार आहेत. लेसर मीन्स अनइम्पॉर्टंट म्हणजेच कमी महत्त्व असलेले. ट्रेल अ नॅरो पाथ छोटासा रस्ता. व्हॉट इज द मेसेज गिवन इन द एंड. द पोएट आस्क दिस क्वेश्चन्स. अशा पद्धतीने या कवितेच्या शेवटी कवीने काय मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे हा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता आपण कविता शिकतो आणि मग त्याचा मिनिंग किंवा त्याचं मेसेज आपण जाणून घेऊ. सो लेट स्टार्ट अवर पोएम. बी द बेस्ट सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्ही एखाद्या टेकडीवरचा उंच असा पाईन वृक्ष बनू शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी तर एखाद्या दरीखोरीत असलेल्या एखाद्या पसरणाऱ्या वेलाप्रमाणे किंवा झाडांप्रमाणे तुम्ही वा. छोटे जे कमी हाईटचे झाडं असतात तशा छोट्याशा झाडांप्रमाणे बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही खूप छाया देणारं असं मोठं वृक्ष बनू शकत नसाल. ट्रीचा मिनिंग होतो वृक्ष जे पसरलेलं असतं. आंब्याचं वृक्ष असतं उदाहरणार्थ किंवा चिंचेचं झाड असतं. तर तसं तुम्ही बनत नसाल तर एखादं बुश म्हणजे एखादा छोटंसं असं रोप बनवण्याचा, झुडूप बनवण्याचा प्रयत्न करा. बुशचा मिनिंग इथं घ्या झुडूप. एखाद्या झाडाचा छोटंसं झुडूप बनवण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही मोठा वृक्ष बनत नसाल तर द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. त्या स्ट्रीमच्या अवतीभोवती म्हणजेच झऱ्याच्या अवतीभोवती असलेल्या स्क्रबप्रमाणे म्हणजेच वेलीप्रमाणे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. चांगल्यातल्या चांगल्या वेलीप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करा की जी औषधी असेल आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडेल. कारण आपल्या शरीराचा उपयोग, आपला उपयोग हा दुसऱ्याला होण्यात जास्त आहे असं कवीला म्हणायचं आहे. इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्ही बुश पण बनवू शकत नसाल, झुडूपही बनता येत नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हाला चांगलं बनवण्याचं तुम्ही प्रयत्न करतायत पण तुम्ही बनवू शकत नाही आहे तर ग्रास म्हणजेच गवत बनवण्याचा तरी प्रयत्न करा. बी अ बीट ऑफ ग्रास गवताचा छोटासा तुकडा बनवण्याचा तरी प्रयत्न करा. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि हायवेला जाणाऱ्या किंवा महामार्गाला जाणाऱ्या लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. कारण हायवेच्या बाजूला काय असतो. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. हायवेच्या आजूबाजूला काय असतात ग्रीन ग्रास किंवा बुशेश. छोटे छोटं गवत असतं, बुशेश असतात आणि ते बघून आपल्याला कसं होतं आनंदी होतो. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि हायवेला किंवा महामार्गाला जाणाऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्ही मस्की नावाचा मासा बनवू शकत नाहीत जो लाल किंवा पिवळी शेपूट असलेला आणि चमकणारा मासा बनवू शकत नसाल, जो सुंदर असतो असा मासा बनवू शकत नसाल, देन जस्ट बी अ बास. तेव्हा एखादी सामान्य क्वालिटीचा, साध्या क्वालिटीचा मासा तरी बनवण्याचा प्रयत्न करा. बट द लाईव्हलेस्ट बास इन द लेक. पण एक जिवंत असा चांगला जो लाईव्हलेस्ट म्हणजे जिवंत झरा, उत्साहाचा झरा असेल असा मासा बनवण्याचा प्रयत्न करा. आणि जो लेकमध्ये म्हणजे तळ्यामध्ये असलेला असा तो मासा असेल असा बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही चांगल्यातला चांगला मस्की नावाचा मासा बनत नाही तर बास नावाचा छोट्याशा झऱ्यातला मासा तरी बना, छोट्याशा तळ्यातला मासा तरी बना. म्हणजेच तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा असं या कवीला म्हणायचं आहे. ट्राय युअर बेस्ट टू बिकम बी द बेस्ट. चांगल्यातला चांगल्या बनवण्यासाठी खूप प्रयत्न करा असं याचं म्हणण्याचा अर्थ आहे.
We can't, in the third stanza, see, we can't all the captains, we have got to be crew. आपण सगळे कॅप्टन्स तर बनू नाही शकत. जहाजावर असलेले कॅप्टन आपल्याला बनता येईल का? नाही बनू शकत. वी हॅव गॉट टू बी क्र्यू, मग आपण जहाजावरचे, क्र्यू म्हणजे खलाशी, सेलर्स किंवा जहाजावर काम करणारे आपण छोटेसे खलाशी बनवण्याचा प्रयत्न करा. तेवढं जरी केलं तरी आपण दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकतो. देअर्स समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, आपल्या सर्वांसाठी काहीतरी ड्युटी ही लिहिलेली आहे. देअर्स समथिंग फॉर ऑल ऑफ अस, इथं देवाने किंवा गॉड हॅज गिवन अस सम ड्युटी अँड यू हॅव टू परफॉर्म युअर रोल, तुम्हाला तुमचा रोल परफॉर्म करायचाच आहे. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू, खूप मोठंही काम तुम्हाला करायचं आहे आणि छोट्यातलं छोटं अनइम्पॉर्टंट म्हणजेच कमी दर्जाचं कामसुद्धा आपल्याला करायचं असतं. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, आणि जे टास्क म्हणजे जे ध्येय आहे ते तुमचं ध्येय तुमच्याजवळ आहे, तुम्हाला ते प्रयत्न करायचेच आहे. सो द पोएट वॉन्ट्स टू से दॅट यू हॅव टू ट्राय युअर बेस्ट, तुम्हाला तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे. कशासाठी? टू बिकम द बेस्ट, सर्वोत्तम बनण्यासाठी. जरी आपण त्यात फेल झालो तरीसुद्धा आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, जर तुम्ही हायवे बनू शकत नसाल की जो मोठ्या मोठ्या शहरांना जोडतो, जर आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती घडवू शकत नाही, मोठ्या मोठ्या ध्येयांपर्यंत लोकांना पोचवू शकत नाही, हायवेचं काम काय आहे? खूप मोठ्या मोठ्या सिटीजपर्यंत लोकांना पोचवणे. याचाच मिनिंग काय होतो? तर आपण आपलं ध्येय असं असायला हवं की आपण लोकांना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करायला हवा, त्यांचं ध्येय, मोठं ध्येय त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा. देन जस्ट बी अ ट्रेल, तर एक छोटासा रस्ता, पाथ म्हणजेच पाऊलवाट बनवण्याचा प्रयत्न करा, कारण पाऊलवाटसुद्धा कुठेतरी पोहोचत असते. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, जर तुम्ही सूर्य बनू शकत नाही तर स्टार म्हणजेच छोटा तारा बनवण्याचा प्रयत्न करा. सूर्य हा सगळ्यांना प्रकाश देतो, पण तारा जरी बनला तरी तो लुकलुकत असतो. इट ग्लिटर्स अँड गिव्स काल्मनेस टू ऑल ऑफ अस, तर तो स्टार काय करत असतो? चमकतो आणि आपल्या सर्वांना खूप मनाला शांतता देत असतो, प्रकाश देण्याचा प्रयत्न करत असतो. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल, तुम्ही काय जिंकलेले आहात हे तुमच्या साईजवरून नाही समजत की मी मोठं बक्षीस जिंकलो, मी छोटं बक्षीस जिंकलो, यावर महत्त्व नाही. इट कांट बी बाय द साईज ऑफ युअर प्राईज, तुमच्या बक्षिसाच्या साईजनुसार ते धरू नका. किंवा तुम्ही काय गमावलं, मोठं बक्षीस मी गमावलं, यावरही तुम्ही नाराज होऊ नका. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर, जो रोल तुम्हाला दिलेला आहे. द पोएट वॉन्ट्स टू से दॅट द रोल दॅट यू हॅव टू गिवन, ट्राय इट बेटर अँड बेस्ट, यू हॅव टू परफॉर्म युअर रोल द बेस्ट, तुम्हाला तुमचा रोल बेस्ट करण्याचा, चांगल्यातला चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. वेन एव्हर वॉट एव्हर यू आर, जे तुम्ही करत असाल, वॉट एव्हर यू वर्क डू, ट्राय युअर बेस्ट, तो प्रयत्न सर्वात चांगला करा आणि यश मिळणं हे आपोआपच तुमच्या नशिबात असेल तर मिळणारच आहे. आणि काहीतरी तरी तुम्ही करण्याचा तुम्हाला समाधान मिळेल. यू हॅव टू गॉट सॅटिस्फॅक्शन दॅट यू हॅव टू डू समथिंग, सो ट्राय युअर बेस्ट. द पोएट वॉन्ट्स टू से दॅट. विद्यार्थ्यांनो, ही पोएम अभ्यासा, यातले डिफिकल्ट वर्ड्स बघा आणि यामध्ये असलेल्या रायमिंग स्कीमसुद्धा बघा. रायमिंग स्कीम कशी दिली आहे. रायमिंग स्कीम म्हणजे काय, तर तुम्हाला यमक जुळणारे शब्द माहिती आहे. बी द बेस्ट ही पोएम स्टार्ट झाल्यानंतर बघा, हिल आणि रील हे तुम्हाला 2 वर्ड्स दिसत आहेत. पहिल्या स्टांजामधले, पहिल्या कडव्यातले हिल आणि रील, त्याला अंडरलाईन करा. बी आणि ट्री याला अंडरलाईन करा. बघा, ए जर हिलला दिला आपण खाली ए, बीला बी आणि रीलला परत ए आणि ट्रीला आलं बी, म्हणजे रायमिंग स्कीम कोणती आली? ए बी ए बी. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला रायमिंग वर्ड्सही शोधता यायला हवे. दुसऱ्या स्टांजामध्ये ग्रास आणि बास, मेक, टेक हे रायमिंग वर्ड्स आहेत. यांची पण स्कीम तीच आहे, ए बी ए बी. क्र्यू आणि डू, हिअर, नियर हे रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द आहे. चौथ्या स्टांजामध्ये ट्रेल, फेल, स्टार, आर हे रायमिंग वर्ड्स आहेत. अशा पद्धतीने ए बी ए बी ही रायमिंग स्कीम या पोएमची आहे.
तर ही पोएम एकदा परत वर्गपाठात लिहा आणि याचा जो अभ्यास डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते होमवर्कमध्ये लिहा. ओके, बाय.